नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचं आपलं जे काही पॉलिटेक्निक इंडियन पॉलिटिक्सचे जे काही लेक्चर आहे या ठिकाणी आपण त्याचा विचार करणार आहोत. तर या ठिकाणी मी उल्लेख केला आहे ताठरता आणि लवचिकता. तर या ठिकाणी आपण या अगोदरचा जे काही व्हिडिओ होता यामध्ये आपण ताठरता आणि लवचिकता ही जी काही भारतीय राज्यघटना आहे, भारताचं जे काही संविधान आहे यामध्ये किती रिजिडिटी आहे, किती फ्लेक्सिबिलिटी आहे हे आपण या ठिकाणी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, बरोबर आहे. तर पहा, लवचिकता म्हणजेच काय, कोणती घटना दुरुस्ती असत तर नेमकं सहजासहजी न बदलणारा घटक म्हणजे ताठरता असतो आणि सहज बदलणारा घटक म्हणजे काय असतो, लवचिक असतो, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय की आता मी या ठिकाणी आपण जसं की बहुमताचे जे काही प्रकार बघितले, स्पेशल मेजॉरिटी, त्याच्यानंतर या ठिकाणी सिंपल मेजॉरिटी, त्याच्यानंतर स्पेशल मेजॉरिटी प्लस अर्ध्यापेक्षा अधिक राज्याची काय मान्यता, त्याच्यानंतर अब्सोल्यूट मेजॉरिटी, बरोबर आहे, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटी, हे जे काय आपण मेजॉरिटीचे प्रकार म्हणजेच काय बहुमताचे प्रकार बघितले आणि त्या बहुमताच्या कृतीनुसार त्या ठिकाणी कसं कोणतं एखादं विधेयक असेल किंवा कोणती एखादी घटना दुरुस्ती असेल त्याचं कसं कायद्यात रूपांतर होते हे आपण त्या संपूर्ण त्या यंत्रणेच्या द्वारे किंवा नेमकं त्याला कशा पद्धतीने मान्यता भेटते आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं, बरोबर. एक आता आपल्याला या ठिकाणी सहज लक्षात काय ठेवायचं आहे, आता जसं की लोकसभा असेल, बरोबर, विधानसभा, लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि विधिमंडळातील विधानसभा अथवा विधान परिषद, बरोबर. यामध्ये म्हणजे सभागृहाला कायदेशीर मान्यता प्राप्त होण्यासाठी, बरोबर, सभागृहातील जे काही उपस्थिती आहे त्याला कायदेशीर मान्यता प्राप्त होण्यासाठी आपल्याला 1/10, बरोबर आहे, 1/10 अथवा 10% जर नेमकं त्या ठिकाणी घनपूर्ती पूर्ण होत असेल तर नेमकं त्या ठिकाणी काय होतं, आणि म्हणजे याही पलीकडे म्हणजे विशेष बहुमत आणि साधारण बहुमत या दोन्हीचा विचार करणार आहोत. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आता या ठिकाणी फोकस आपलं कशावर आहे, एक रिजिडिटी आणि दुसरा आहे फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे हे दोन मुख्य घटक आपल्याला एक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहे, बरोबर. तर आता पहा, जसं की आपण लोकसंख्या बघू, बरोबर. लोकसंख्येमध्ये जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कोरम म्हणजेच काय, जनसंख्या या ठिकाणी विचार मांडतो. कोरम मीन्स काय, गणसंख्या, राईट आहे, ओके. आता पहा गणसंख्या, आपण ऑलरेडी त्याच्याकडे जाऊया. आता पहा गणसंख्या, आता ऍक्च्युअल, आता आपण आतापर्यंत 100 हे गृहीत धरले होतं, बरोबर आहे, सदस्य संख्या, परंतु आता लोकसभेची जी काय ऍक्च्युअल सदस्य संख्या याचा विचार करणार आहोत. लोकसंख्येची ऍक्च्युअल सदस्य संख्या किती या ठिकाणी 550, आणि जे काय दोन जे सदस्य असतात ते अग्रगण्य समाजासाठी राष्ट्रपती काय करतात, ते नियुक्त करतात. तसं 550 नेमके ऍक्च्युअल सदस्य संख्या आहे. मग मी उल्लेख केला, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, याला कायदेशीर मान्यता प्राप्त होण्यासाठी किंवा कोणतं एखादं विधेयक असेल त्यामध्ये कायदेशीर मान्यता प्राप्त होण्यासाठी किंवा त्या बैठकीला कायदेशीररित्या त्या ठिकाणी क्रिया होण्यासाठी त्या ठिकाणी 110 अथवा नेमकं 10% त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे, घनपूर्ती पूर्ण होणे आवश्यक आहे, किमान 10% सदस्य उपस्थित असणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी 550 जर विचार केला आपण लोकसंख्येला अनुसरून तर पहा 550 काय होतं, सॉरी या ठिकाणी 550 आणि गुणिले काय 10% करा. तर या ठिकाणी पहा बरं, हा शून्य कटला, सॉरी या ठिकाणी 10% जर म्हणलं तर या ठिकाणी 100 येतो ना, हा शून्य कटला आणि हा शून्य कटला, तर बरोबर उत्तर काय भेटलं आपल्याला, या ठिकाणी 55 सदस्य भेटले, बरोबर. आता एकूण 55 सदस्य. आता आपलं काय सिंपल मेजॉरिटी काय म्हणते किंवा सर्वसाधारण जे काय बहुमत आहे ते काय म्हणतं की एकूण काय म्हणतं, उपस्थित असणाऱ्या मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी उपस्थित किती सदस्य संख्या या ठिकाणी 55 आहे. उपस्थित असणाऱ्या मतदान करणाऱ्यांच्या मग या ठिकाणी काय केलं, याने काय केलं, प्रेझेंटी प्लस आहे आणि नेमकं काय वोटिंग सुद्धा केली आहे. म्हणजेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त, याचा जर अर्थ केलं तर या ठिकाणी काय होतं, याचा अर्थ 27 2 54 तर 27.50, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, आता हा जो प्रकार आहे उपस्थित असणाऱ्या मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त, तर या ठिकाणी 55 सदस्यांची या ठिकाणी सहमती भेटत आहे. मग या ठिकाणी सहज नेमकं काय, कोणता जर कायदा असेल, कोणती घटना दुरुस्ती असेल, बरोबर आहे, किंवा कोणतं बजेट असेल, ह्याची जर मांडणी मांडली तर 10%ला अनुसरून लोकसभेमध्ये नेमकं सहज हे काय बिल काय होत आहे, पास होत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे हा जे घटक आहे ते कसं आहे, फ्लेक्सिबल आहे, बरोबर आहे, फ्लेक्सिबल, बरोबर आहे, ओके. तर म्हणजे सहजही बदलणे, बरोबर आहे. म्हणजे तसं मला सांगायचंय, सहजासहजी बदल घडणे याला काय म्हणतात, लवचिकता म्हणतात, आणि सहजासहजी न बदल घडणे याला काय म्हणतात, ताठरता म्हणतात. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात बसलं की आपली जी काही फ्लेक्सिबल अथवा लवचिकता आहे याची जी काही सिस्टीम आहे ती किती सहज घडते हे आपल्याला समजून आलं, बरोबर. आता
या ठिकाणी आपण काय करणार आहोत, रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय, ताठरता स्वरूप जाणून घेणार आहोत. तर याच ठिकाणी आपण उल्लेख मांडूया. तर पहा आता काय करायचे आपल्याला, या ठिकाणी ऍक्च्युअल आपण सदस्य संख्या या ठिकाणी काय घेऊ, आपण 550 घेऊ, बरोबर. हा आता पहा विशेष बहुमत काय म्हणतं, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त ही पहिली अट झाली. आणि दुसरी अट मध्ये काय म्हणतं, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. तर आपण 2/3 जे झाले त्याला सोडून द्या, बरोबर आहे. पण तुम्ही एवढंच एक मांडणी करा, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. एकूण सदस्य संख्या किती आपण धरली या ठिकाणी 550. याचं जर अर्ध केलं तर या ठिकाणी पहा, 2×4 एकोरला 2×14 एकोरला 2×5 या ठिकाणी किमान किती सदस्य संख्या उपस्थित असणं आवश्यक आहे, 275 सदस्यांनी त्याला काय दिली पाहिजे, मान्यता दिली पाहिजे. आणि पुन्हा नेमकं याचं एवढंच नेमकं काय 2/3 आलं पाहिजे. आणि तरच नेमकं ते बिल काय होतं, पास होतं. तरच त्या घटना दुरुस्ती काय होते, घटना दुरुस्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं किंवा घटना दुरुस्ती होती, बरोबर आहे. म्हणजे त्याला सर्वांची संमती असेल तरच नेमकं होतं. तर एवढे सदस्य संख्या आणणं शक्य आहे का, नाही. म्हणजे या आम्हाला सांगायचे विशेष बहुमत हे सहजासहजी न बदलणारं असतं, याला काय म्हणायचं, ताठर म्हणायचं, बरोबर. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मी उल्लेख केला, सिंपल मेजॉरिटी आपल्या या ठिकाणी केलं झालं. हे सिंपल मेजॉरिटी कशात उदाहरण आलं, फ्लेक्सिबल म्हणजे लवचिकता. स्पेशल मेजॉरिटी कशात आलं या ठिकाणी, की सदस्य संख्या म्हणजे ताठरतेचं, अथवा याला काय म्हणता येईल आपण, रिजिडिटी म्हणजे ताठरतेचं आलं, बरोबर आहे. आणि या ठिकाणी सुद्धा उल्लेख करा, विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जे काही निम्मे घटक राज्याच्या विधानसभेनं त्यांना मान्यता दिली पाहिजे. तर या ठिकाणी सुद्धा नेमकं सहजासहजी हा बदल घडून येऊ शकत नाही, बरोबर आहे. तर यावरून आपल्या लक्षात बसलं असं, सहजासहजी बदल घडणे याला काय म्हणायचं, लवचिकता म्हणायचं. आणि सहजासहजी बदल न घडणे याला काय म्हणायचं, ताठरता. म्हणजेच या ठिकाणी रिजिडिटी आणि दुसरा काय, फ्लेक्सिबिलिटी, बरोबर. ओके, तर या ठिकाणी क्लिअर. आता काय करू आपण, की आता पुढचा जो भाग आहे तो संसदीय शासन व्यवस्था, बरोबर. मी या ठिकाणी उल्लेख करतो संसदीय शासन व्यवस्था. हा संसदीय शासन व्यवस्था. ओके, संसदीय शासन व्यवस्था. आता आपण दोन मुख्य बाबी समजून घेऊ. आता या ठिकाणी काय करू आपण, केंद्रात असतं, बरोबर आहे. केंद्रामध्ये जो असते त्याला काय म्हणतात आपण, संसद म्हणतो. संसद हा ओके. आपला मूळ उद्देश काय आहे या ठिकाणी मी इथं उल्लेख करतो, कायदे मंडळ, राईट आहे, कायदे मंडळ. ओके, हा कायदे मंडळ. आता दोन कायदे मंडळ, केंद्रामध्ये कायदे मंडळ असतं आणि दुसरं कुठं असतं, राज्यामध्ये कायदे मंडळ असतं, बरोबर. हा मग आता केंद्रामध्ये कायदे मंडळ जे असतं त्याला काय म्हणतो आपण, संसद, पार्लिमेंट, बरोबर आहे, पार्लिमेंट. ओके, संसद. आता संसदेमध्ये एकूण किती ग्रह असतात, एक असतं लोकसभा, बरोबर आहे, लोकसभा. आणि दुसरं असतं काय असतं, राज्यसभा. ओके, हा राज्यसभा. आणि या दोन्हीच्या मिळून या सदस्यांना काय म्हटलं जातं, की खासदार म्हटलं जातं, खासदार, बरोबर आहे. हा ओके. मग यामध्ये ज्या काय कलमा आहेत, बरोबर आहे, कलमा 74 आणि दुसरं काय आहे 75, बरोबर. या आर्टिकल वाटलं ते उल्लेख करा, आर्टिकल 74 आणि 75. आणि दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी कायदे मंडळाचंच आपण या ठिकाणी काय घेऊ आपण, राज्य घेऊ, बरोबर. राज्य याला आपण काय, विधिमंडळ. विधिमंडळामध्ये नेमकं आता पहा, ह्याच्या राज्यामध्ये जे काही विधिमंडळ आहे, विधिमंडळाचे वाटतं ते उल्लेख करा, विधिमंडळ. ओके, हा विधिमंडळाचा पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार काय घेऊ या ठिकाणी, विधानसभा. विधानसभा. आणि दुसरा काय आहे, विधान परिषद. विधान परिषद, बरोबर आहे. याचं जे काय आर्टिकल आहे, बरोबर, त्याचं आर्टिकल काय 163 आणि दुसरं काय 164, बरोबर. हे काय आर्टिकल. आता पाहून घेऊ आपण. ओके, हा तर ज्या वेळेस, बरोबर आहे, कायदे मंडळ कशाला म्हणायचं, केंद्राचा विचार केला तर कायदे मंडळामध्ये संसद असते. संसद महत्वाची आहे, बरोबर आहे. संसदेचे दोन ग्रह आहेत. एक पहिलं ग्रह आहे लोकसभा. लोकसभा जे असतं ते जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. आणि राज्यसभा जे असतं ते काय राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. आणि याचा जे काय मूळ गाभा आहे किंवा नेमकं संसदीय भारत आपलं काय संसदीय शासन पद्धतीचा मूळ गाभा, संसदीय शासन पद्धतीचा मूळ गाभा कशामध्ये, आर्टिकल 74 आणि 75 मध्ये आहे. आणि केंद्रामधल्या संसदीय शासन सभेचा मूळ गाभा 74 आणि 75 आर्टिकल मध्ये आहे. आणि राज्यामध्ये काय, विधिमंडळ. एक पहिला आहे विधानसभा, दुसरा आहे विधान परिषद. याचा जो काय राज्यामधील संसदीय शासन पद्धतीचा मूळ गाभा, राज्यामधील संसदीय शासन पद्धतीचा मूळ गाभा आर्टिकल 163 आणि आर्टिकल 164 मध्ये आपला दिसून येतो. ओके, क्लिअर. पुन्हा एक बार सांगतो, केंद्रामध्ये काय असतं, संसदीय शासन पद्धतीचा मूळ गाभा कशात आहे, आर्टिकल 74 आणि आर्टिकल 75 मध्ये आहे. आणि
राजाचा विचार जर केला तर राज्यामधील संसदीय शासन पद्धतीचा मूळ गाभा आपला कशा दिसून येतो आर्टिकल 163 आणि आर्टिकल 164 मध्ये. क्लिअर? ओके. तर या ठिकाणी आपला हा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. राईट. आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे या ठिकाणी आपल्याला एक दोन शब्द आहेत संसदीय सार्वभौमत्व. ओके. संसदीय सार्वभौमत्व आणि दुसरा शब्द आहे न्यायालयीन काय सर्वोच्चता. न्यायालयीन सर्वोच्चता. ओके. आता पहा न्यायालयीन सर्वोच्चता म्हणजेच काय. ओके. आणि संसदीय सार्वभौमत्व म्हणजेच काय. राईट. आता पहा सर्वात इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा. तर भारतामध्ये काय आणि इतर देशासोबत काय त्याची तुलना आपण करणार आहोत. संसदीय सार्वभौमत्व, आता मी यामध्ये थिअरी तुम्हाला थोडी जास्त सांगणार आहे. संसदीय सार्वभौमत्व म्हणजेच काय. जसं जर आपण इंग्लंडकडे जाऊ, बरोबर आहे, इंग्लंड या देशाच्या संसदेकडे जाऊ. इंग्लंडमध्ये आपण बघितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे आपलं भारताचं संविधानाचं पुस्तक आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका, बरोबर आहे, अमेरिकेचं संविधानाचं पुस्तक आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंग्लंड असं आहे का पुस्तक? नाही. बरोबर आहे. कारण का तिथलं संविधान म्हणजे नेमकं काय आहे त्या ठिकाणी संसदेला जास्तीत जास्त काय भर दिलेला आहे. संसद जे काय कायदा करेल, वटहुकूम काढेल, जाहीरनामे काढेल, बरोबर आहे, तेच नेमकं काय तिथलं संविधान झालं. तसं नेमकं मला सांगायचे की इंग्लंड नावाचं जे काही आपलं काय राष्ट्र आहे, बरोबर आहे, इंग्लंड. राईट. ओके. इंग्लंडमध्ये जे काय कोण करेल, संसद जे काय कायदा करेल म्हणजे संसद जे म्हणेल ते काय नेमकं कुठं खरं आहे, इंग्लंडमध्ये खरं आहे. आणि जर तुम्ही आता या ठिकाणी कुठं अमेरिकेमध्ये जा, बरोबर आहे, अमेरिकेमध्ये जर गेलं जे काय सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट, अमेरिकेमध्ये फेडरल ऑफ सुप्रीम कोर्ट, बरोबर आहे, अमेरिकेमध्ये जे काय त्याचं सर्वोच्च न्यायालय जे आपलं काय हुकूम काढेल तेच नेमकं त्या ठिकाणी काय असतं, खरं असतं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी न्यायालयीन सर्वोच्चता ही नेमकं आपला जास्तीत जास्त अमेरिकेमध्ये दिसून येते आणि संसदीय सार्वभौमत्व हे नेमकं आपला कुठे दिसून येते, इंग्लंडमध्ये दिसून येते. परंतु आपल्याला नेमकं आपला प्रश्न काय आहे, भारताचा, बरोबर आहे, या दोन्हीचा संगम, बरोबर आहे, म्हणजेच या दोन्हीचा संगम, बरोबर आहे, संगम. आपल्याला शब्द दुसरा कोणता आहे, मिलाप. राईट. मिलाप हा कुठे दिसून येतो, मिलाप हा भारतात काय तो दिसून येतो किंवा भारतात आहे. राईट. दिसून येतो. राईट. ओके. आपल्या भाषेत लिहायचं कारण का आपण स्वतः काय करत आहोत, इंटरलायझेशन करत आहोत. प्रत्येक घटक आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये संकल्पना आपण मांडण्याचं काम करत आहोत. तसं संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन सर्वोच्चता या दोन्हीचा संगम आपल्या पुढे दिसून येतो. दोन्हीचा संगम मिलाप हा भारतात दिसून येतो. म्हणजे दोन्हीची क्रिया नेमकं कुठे दिसून येते, भारतात दिसून येते. ओके. क्लिअर. म्हणजेच मी तुम्हाला उल्लेख केला संसदीय सार्वभौमत्व इंग्लंडमध्ये संसद जे काय म्हणून ते खरं असतं. न्यायालय आपलं काय अमेरिकेमध्ये न्यायालयीन सर्वोच्चता म्हणजे न्यायालय जे काय मांडणी मांडतात त्याच्यानुसार नेमकं अमेरिकेमध्ये मांडणी केली जाते. बरोबर. तर या दोन्हीचा संगम आपला कुठे दिसून येतो, भारतामध्ये दिसून येतो. राईट. आता हा झाला. त्याच्यात आता सार्वभौम हा एक शब्द महत्वाचा आहे. बरोबर. सार्वभौम या शब्दाची आपण जर संकल्पना जर बघितली तर थोडक्यात पहा, आता आपला भारत केव्हा स्वतंत्र झाला, 1947, बरोबर आहे, 15 ऑगस्ट 1947. या अगोदर भारतावर कोणाचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. बरोबर आहे. मग 1947 ला खूप नेमकं भारतामध्ये प्रयत्न करण्यात आले. खूप व्यक्ती म्हणजे आता जे काय देशासाठी बलिदान देणारे व्यक्ती काय देशासाठी त्यांना आपला जीव समर्पित केला आणि शेवटी नेमकं इंग्रजांना सोडो की पळो सोडो करून त्यांना शेवटी अखेर 1947 ला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडलं. आणि म्हणजेच रात्री 12 ला आपल्या भारताचा जे काही नवी दिल्लीवरली जे काही किल्ला आहे त्या किल्ल्यावर इंग्रजांचा युनियन जॉक हा ध्वज उतरण्यात आला आणि त्या ठिकाणी तिरंगा ध्वज काय करण्यात आला, फडकण्यात आला. आणि पुन्हा नेमकं त्या ठिकाणी काय विभाजन झालं, बरोबर आहे, पाकिस्तान आणि फाळणी म्हणजे पाकिस्तान आणि भारताची फाळणी करण्यात आली. बरोबर आहे. स्वतंत्र झालं. परंतु 1947 ला भारताला स्वातंत्र्य दिलं तेव्हा पूर्ण जे काही संपूर्ण भारत हे पूर्ण स्वतंत्र झालेला होता का, नव्हता. बरोबर. का नव्हता, त्याच्यामध्ये खास वैशिष्ट्य असं आहे कारण का सहजासहजी नेमकं या गोष्टी घडल्यात का नाही झाल्या. बरोबर आहे. जेवढ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात, जे काही जसे की नेमकं कोणत्या कंपन्या असतील, बरोबर आहे, ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नेमकं इंग्रजांनी काय घेतल्या आपल्याच ताब्यात त्यांच्या होत्या. बरोबर आहे. पूर्ण नेमकं त्याच्यावर भारताचं संरक्षण निर्माण झालं नव्हतं, पूर्ण भारताचा ताबा निर्माण झाला नव्हता, फक्त स्वतंत्र दिलेलं होतं. बरोबर. मग काय झालं, सार्वभौमत्व म्हणजे काय, आपण हा म्हणजे या ठिकाणी विषय समजून घेत आहोत. तर आता आपलं भारताचं संविधान, बरोबर आहे, 1 नोव्हेंबर, बरोबर आहे, 1 नोव्हेंबर किती 1949 ला आपण काय केलं, अंगीकृत केलं. बरोबर आहे. या ठिकाणी अंगीकृत
अंगीकृत अथवा नेमकं याचा काय केला आपण स्वीकार केला, आपण नेमकं काय केलं ऍक्सेप्ट केलं, बरोबर आहे. केव्हा केलं 1 नोव्हेंबर 1949 ला. परंतु 1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपलं पूर्ण नेमकं स्वातंत्र्य नेमकं इंग्रजांनी आपला पूर्ण दिलेलं होतं पण नेमकं समजा घटकावर दिलेलं नव्हतं. मग आपण काय केलं, आपल्या संविधान सभेचा नेमकं काय केलं आपण अंगीकृत केलं, स्वीकार केलं, ऍक्सेप्ट केलं. त्यावेळेस नेमकं भारताला खऱ्या अर्थानं काय मिळलं, सर्व नेमकं सार्वभौम म्हणजे सर्व संधीकडे नेमकं भारताची काय सत्ता निर्माण झाली आणि सार्वभौमत्व आपल्याला प्राप्त झालं. म्हणजे आपल्या लक्षात ठेवायचंय, ओके, आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे की सार्वभौम म्हणजे नेमकं अंतर्गत अथवा बाहेरगत. या ठिकाणी उल्लेख करतो मी, ते अंतर्गत आणि प्लस काय नेमकं बाहेरगत, बरोबर. बाहेरगत हा काय नसणे, अंतर्गत आणि बाहेरगत आपल्यावर कोणाचं दडपण नसते, बरोबर आहे. याला नेमकं काय म्हणायचं आपण सार्वभौम असं म्हणायचं. अंतर्गत अथवा बाहेरगत या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं हस्तक्षेप नसणे याला आपण काय सार्वभौम असं म्हणू. थोडक्यात या ठिकाणी अंतर्गत आणि बाहेरगत आपल्याला काय नसणे हस्तक्षेप, ओके, हस्तक्षेप नसणे याला आपल्याला काय म्हणता येईल सार्वभौम असं म्हणता येईल. तर खऱ्या अर्थानं आपला 1 नोव्हेंबर 1949 ला काय आपण आपल्या भारतीय संविधान सभेचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याचा आपण काय स्वीकार केला आणि त्या संविधानानुसार नेमकं आपला भारत देश चालण्याची क्रिया सुरू झाली. तेव्हापासून इंग्रजांचं संपूर्ण जे काही या ठिकाणी त्यांचं जे काही म्हणजे जे काही त्यांचा अधिकार होता इथं भारतावर ते संपूर्ण अधिकार त्यांचा नाहीसा झाला आणि इंग्लंड संपूर्ण नेमकं कोणीकडे गेले, इंग्लंडला गेले आणि संपूर्ण सत्ता ही भारतावर म्हणजे भारताच्या केंद्र सरकारचं त्या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली आहे, बरोबर. तसं या ठिकाणी सर्व गोष्टी या ठिकाणी पाहण्याचं काम केलं. रिजिडिटी, त्याच्यानंतर फ्लेक्सिबिलिटी, बरोबर आहे. संसदेमध्ये पुन्हा एक बार मी सांगतो, संसद जे असते त्यामध्ये आर्टिकल 75, 74 आणि 75 हा केंद्रामधल्या संसदीय शासन संस्थेचा मूळ गाभा आहे आणि राज्याचा विचार केला तर आर्टिकल 163 आणि आर्टिकल 164 हा राज्यामध्ये संसदीय शासन संस्थेचा यामध्ये मूळ गाभा आपल्याला दिसून येतो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट संसदीय सार्वभौमत्व इंग्लंडमध्ये आहे आणि न्यायालयीन सर्वोच्चता ही कुठे दिसून येते आपल्याला अमेरिकेमध्ये दिसून येते आणि या दोन्हीचा संग्राम आपल्याला कुठे दिसून येतो भारतामध्ये दिसून येतो. तसं सार्वभौम हा शब्द नेमकं सर्वात महत्वाचा असून आपण सार्वभौमत्व केव्हा स्वीकारलं 1947 ला भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं. परंतु बऱ्याच गोष्टी नेमकं इंग्रजांचा हस्तक्षेप भारतामध्ये होता आणि तो हस्तक्षेप केव्हा नाहीसा झाला तर याचं सांगायचं म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान सभेचा काय केला स्वीकार केला. आपण नेमकं ती गोष्ट अंगीकार केली, बरोबर आहे. 1 नोव्हेंबर अथवा या ठिकाणी आपण काय करू दुसरी या क्रियेमध्ये झालेला आहे घटक पण या ठिकाणी आपण डायरेक्ट काय करू 26 नोव्हेंबर करू, बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान सभेचा काय केला स्वीकार केला आणि शेवटी जे काही अंतर्गत आणि बाह्यगत इंग्रजांचा जो हस्तक्षेप भारतामध्ये येतात तो पूर्णतः काय झाला नाहीसा झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला सार्वभौमत्व 1949 ला काय झालं प्राप्त झालं, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण एवढे या ठिकाणी मांडलेली आहे. आता हा भाग झाल्यानंतर आपण लगेच न्यायालयीन सर्वोच्चता आणि संसदीय सार्वभौमत्व याचा देखील विचार करणार आहोत. जर याचं स्क्रीनशॉट घ्यावं असं वाटत असेल तुम्हाला तर ते घेऊ शकता. तर या ठिकाणी आपल्याला युनिटरी म्हणजे एकात्म व्यवस्था म्हणजे न्यायालयीन सर्वोच्चता किती श्रेष्ठ आहे या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये या ठिकाणी बघून घ्यायचे आहे. तर पहा या ठिकाणी मी काय करेल की युनिटरी म्हणजेच किंवा एकात्मता, बरोबर. या ठिकाणी उल्लेख करतो एकात्मता, एकात्मक घ्यावा, ओके. एकात्मक या शब्दाला आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द दर्शविलेला होता युनिटरी, बरोबर आहे. युनिटरी, ओके. हा आता या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये जी काही न्यायालयीन व्यवस्था आहे ती कशा स्वरूपाची या ठिकाणी आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. तर मी या ठिकाणी उल्लेख करेल की या ठिकाणी घ्या जसे की महाराष्ट्र घ्या, बरोबर. महाराष्ट्र, ओके. त्याच्यानंतर गोवा, त्याच्यानंतर कर्नाटक, राईट. आणि त्याच्यानंतर काय घेता युपी म्हणजेच उत्तर प्रदेश, राईट, ओके. मग आता या ठिकाणी हा घटक घेतल्याच्यात आपल्याला काय करायचं स्तर बघायचा भारतामधल्या न्यायालयीन सर्वोच्चतेचा, बरोबर. न्यायालयीन सर्वोच्चता जे आपण अमेरिकेमधून अंगीकार केला किंवा नेमकं त्याचं एक अंग आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आहे ते कसं आहे तर पहा. आता सुरुवातीला ज्यावेळेस नेमकं याचे स्तर आहे म्हणजे जसे की नेमकं जो काही खटला असेल खटल्याला अनुसरून, बरोबर आहे. खटला म्हणजे नेमकं एखादं भांडण असेल किंवा एखादा तंटा असेल, बरोबर, सोप्या भाषेमध्ये, बरोबर. कारण का आपली भाषा कशी आहे बोली भाषा आहे त्यामुळं एखादा तंटा असेल किंवा एखादं विधेयक असेल किंवा एखादं भांडण असेल, बरोबर, आपला थेट नेमकं सर्वोच्च न्यायालयामध्ये न जाण्याऐवजी आपल्याला स्टेप बाय स्टेप आपला वर कसं अपील करता येतं याचं आपल्या या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे, बरोबर. तर पहा ज्यावेळेस नेमकं आपण तालुका स्तराचा विचार करू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी कोणतं न्यायालय दिसून येईल या ठिकाणी लोअर कोर्ट, बरोबर आहे. लोअर कोर्ट, राईट.
लोअर कोर्ट, राईट ना, हा लोअर कोर्ट, राईट, ओके. आणि पुन्हा नेमकं आपण त्याच्या जर आपलं लोअर कोर्टमध्ये जर आपल्या न्यायाला समाधान मिळत नसेल तर आपण त्यापेक्षा नेमकं वर काय करू शकतो, अपील करू शकतो. त्या ठिकाणी समोर वर जर असतो तर जिल्हा स्तरावर कोणता असतं, डिस्ट्रिक्ट कोर्ट. आणि जर आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जर न्याय आपला योग्य मिळत नसेल, आपलं समाधान नसेल तर आपण पुन्हा नेमकं आपण कुठं अपील करू शकतो, हाय कोर्ट, राईट, ओके. इथं सुद्धा जे काही घटकराज्य आहेत, घटकराज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा नेमकं काय स्वरूप सारखंच आहे, बरोबर. त्या ठिकाणी हे सारखंच असेल, ओके, राईट. हा इथं सुद्धा नेमकं सेम सारखाच विस्तार आहे, राईट. हा ओके ओके, राईट. हा मग आता मला सांगायचंय की आपल्याला तालुका स्तरावर जे काही लोअर कोर्ट आहे, बरोबर आहे, कनिष्ठ न्यायालय आहे किंवा दुय्यम न्यायालय आहे, इथं जर आपला न्याय मिळत नसेल तर आपण जिल्हा स्तरावर जातो. जिल्हा स्तरामध्ये जर आपला न्याय मिळत नसेल तर आपण काय उच्च न्यायालयामध्ये जातो, बरोबर आहे, ओके. हा जर आपल्याला उच्च न्यायालयामध्ये जर न्याय मिळत नसेल तर आपण कुठे जातो, बरोबर, हा आपला प्रश्न आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय करतो, अपील करत आहोत, बरोबर आहे, अपील, ओके. हे इथं काय होते, अपीलच होते, इथं सुद्धा काय होते, अपील होते, राईट. हे अपील, राईट, अपील हे कंटिन्यू नेमकं इकडे सर्व अपीलच असेल. तर मला या ठिकाणी लिहिता येईल सुप्रीम कोर्ट, राईट आहे, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट या मता जो काही दावा आहे कुठं जातो, सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्ट. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, या ठिकाणी सुद्धा सुप्रीम कोर्ट. म्हणजे भारतामध्ये यंत्रणा अशी आहे, जर म्हणजे न्यायालयीन यंत्रणा कशी आहे, इंटिग्रेटेड आहे. इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मक आहे, बरोबर. तर या ठिकाणी उल्लेख करता येतो इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, बरोबर आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. अथवा त्याला नेमकं काय म्हणतात, भारतात एकात्मक न्यायव्यवस्था आहे. तो उल्लेख करा, भारतात कशी आहे, एकात्मक काय आहे, न्याय व्यवस्था काय आहे, ओके. हा तसंच किंवा ओके, हा तर इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आपल्या भारतामध्ये दिसून येते, बरोबर आहे, युनिटरी, एकात्मक, बरोबर आहे, हे सर्व आपण बघितलेलं आहे. मग आपण आता जाऊ दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये. दुसऱ्या राष्ट्रामध्ये जायचं म्हणतात, आपल्याला कुठं जाता येईल, अमेरिकेमध्ये जाऊ, बरोबर. तर या ठिकाणी हे झालं कुठलं, इंडिया, बरोबर आहे, इंडिया. इंडिया म्हणजे आपला भारत. आता या ठिकाणी काय करू आपण, अमेरिका, राईट, हे अमेरिका, ओके. अमेरिकेसोबत तुलना करू तर अमेरिकेमध्ये सुद्धा नेमकं काय असे अमुक आता आपल्याला आपल्या माहितीस्तव या ठिकाणी काय करतो मी, एक सिम्बॉल होतं फक्त त्या घटक राज्याची. एर्नाकुलम असं एक आहे तिथं, एम वर एक दर्शवलेलं घटक राज्य आहे, त्याच्यानंतर एन वर एक दर्शवलेलं घटक राज्य आहे. तर मी या ठिकाणी करतो, आता या ठिकाणी काय मला आता काय करायचं, हे घटक राज्य आहे, बरोबर, हे घटक राज्य आहेत. आणि या घटक राज्याच्या आता म्हणजे आता फार बुडाची अवस्था जर विचारली ती विचार केला तर आपला काय हा काय दिसून येतो, पहिला लोअर कोर्ट, बरोबर आहे, लोअर कोर्ट. इथं सुद्धा काय असेल, लोअर कोर्ट. इथं सुद्धा काय असेल, लोअर कोर्ट. या ठिकाणी आता आपल्याला आपण वरच्या न्यायालयात जर करत असाल तर काय असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट. इथं सुद्धा काय असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट, ओके. इथं सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्ट, राईट. आणि शेवटचा जो काही स्तर आहे या ठिकाणी काय दिसून येतो, हाय कोर्ट. इथं सुद्धा हाय कोर्ट, ओके, हाय कोर्ट, राईट. आणि शेवट आता एक महत्वाची बाब अशी आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एकदम सिंपल आहे. कारण का मी उल्लेख केला होता, अमेरिकेमध्ये न्यायालयीन सर्वोच्चता आहे आणि भारतामध्ये दोन्हीचा काय आहे, संगम आहे, बरोबर. हा मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, न्यायालयीन सर्वोच्चता या ठिकाणी आपलं अंतिम न्यायालय काय होतं, सुप्रीम कोर्ट होतं. सुप्रीम कोर्टामध्ये योग्य न्याय मिळत होता. योग्य न्याय म्हणजे त्या ठिकाणी आपली पूर्ण क्रिया होणार होती. परंतु अमेरिकेमध्ये काय आहे की या ठिकाणी काय सुप्रीम कोर्ट, राईट. इथं सुद्धा काय सुप्रीम कोर्ट, इथं सुद्धा काय आहे सुप्रीम कोर्ट. म्हणजे थोडक्यात आपल्याला ठिकाणी आपण इथं काय नाव काय घेतलं, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. आणि या ठिकाणी काय करायचं आपल्याला, सेपरेटेड. उल्लेख करू तर या ठिकाणी आपल्याला जसं की मी उल्लेख केला, लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. म्हणजे या ठिकाणी वैयक्तिक आता तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी, हे पहा, हे काय आणि भारतामध्ये काय आहे या ठिकाणी, हे एस जी आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट जे आहे भारतामध्ये वैयक्तिक आहेत का, नाही. सर्वाचं जे आहे ते नेमकं काय भारतामध्ये सर्वांचं एकच न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट अपिलाचं न्यायालय आहे. परंतु जर आपण अमेरिकेमध्ये जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक घटक राज्याचं प्रत्येक घटक राज्याला काय आहे, सुप्रीम कोर्ट आहे. म्हणून याला काय नाव दिलं आपण, सेपरेटेड ज्युडिशियरी. म्हणजेच या ठिकाणी वैयक्तिक प्रत्येक घटक राज्याला काय आहे, स्वतःच काय आहे, ज्युडिशियल आहे, सुप्रीम कोर्ट आहे, बरोबर, ओके.
मग आता तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न खेळत असेल की भारतामध्ये न्यायालय यंत्रणा नेमकी इथपासून ठीक आहे, बरोबर आहे, इथपासून ठीक आहे, परंतु याचा अंतिम न्याय देण्याचं प्रत्येक घटकाचं नेमकं एक सुप्रीम कोर्ट आहे. तसं अमेरिकेमध्ये एखादं सुप्रीम कोर्ट आहे का, बरोबर आहे का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला. असं त्याच्यासाठी नेमकं काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी 100% नेमकं त्या ठिकाणी एक न्यायालय आहे, परंतु त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, तिथं सुद्धा न्यायालय आहे. पण भारतामध्ये काय होतं की जे काही दावे असतात ते नेमकं अंतिम कुठं जातात, सुप्रीम कोर्टामध्ये जातात. परंतु या ठिकाणी त्या जे काही मधले जे काही प्रत्येक घटक राज्याचा जो काही अंतिम न्याय असतो ते प्रत्येक घटक राज्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये सॉल्व्ह केला जातो, बरोबर आहे. परंतु आता हा घटक राज्य आहे, हा घटक राज्य आहे, घटक राज्यामध्ये म्हणजे उल्लेख काय करायचा, स्टेट टू स्टेट म्हणजे राज्य टू राज्य, बरोबर. राज्यामधला जर संघर्ष जर उद्भवला असेल किंवा केंद्र प्लस राज्याचा संघर्ष उद्भवला असेल तर अशा वेळेस अमेरिकेमध्ये जे काही न्यायालय आहे त्याला फेडरल कोर्ट ऑफ अपील म्हणून आपण ओळखतो. फेडरल कोर्ट ऑफ काय अपील, बरोबर. फेडरल कोर्ट ऑफ अपील म्हणजे सर्व जे काही आता घटक राज्य असते तर घटक राज्यामध्ये सर्वांना नेमकं काय करता येतो, दावा आपल्याला या घटक राज्यामध्ये म्हणजे काय ह्या फेडरल कोर्ट ऑफ अपील मध्ये नेमकं त्यांना काय करतात, ते अपील करतात. ते म्हणजे सांगायचं म्हणजे ते राज्यामध्ये संघर्ष सोडवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर केंद्र प्लस घटक राज्य या सर्वांचा केंद्र प्लस घटक राज्य असे जे काही दावे असतात या दाव्यांचा तो काय निर्णय देण्याचं काम फेडरल कोर्ट ऑफ अपील म्हणून त्याला ओळखलं जातं. कारण फेडरल हा शब्द काय दर्शवतो की केंद्र बरोबर काय दर्शवतो, राज्य दर्शवतो, बरोबर आहे. मग त्यामुळे साहजिकच आहे केंद्राचं आणि घटक राज्याचं भांडण लागणं, बरोबर आहे. आणि हा जो संघर्ष उद्भवला या संघर्षामधून त्यामध्ये त्यांना एक कारणीय असा शोधून एकमेकाला समजून घेण्याचं कार्य नेमकं कोण करतं, फेडरल कोर्ट ऑफ अपील करतं. म्हणजेच अमेरिकेमध्ये काय आहे, न्यायालयीन सर्वोच्चता आहे. आपल्याला माहित आहे करारातून निर्मिती ज्या राज्याची होती, करारातून निर्मिती ज्या राष्ट्राची होती त्या ठिकाणी त्या राज्याला, त्या संघराज्याला किंवा नेमकं त्या राष्ट्राला काय म्हणायचं, संघराज्य असं म्हणायचं. आपण ते जाणून घेतलेला आहे, त्याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे, बरोबर. तर असं या ठिकाणी आपण एक थोडक्यात भारतामधील न्याय व्यवस्था, बरोबर आहे. आणि दुसरं काय नेमकं फेडरल कोर्ट ऑफ अपील हे कुठलं, अमेरिकेमध्ये, बरोबर आहे. आणि न्यायालयीन ज्युडिशियल रिव्ह्यू हा म्हणजे न्यायालयीन पुनर्वलोकन, बरोबर आहे. याचा सुद्धा आपण या ठिकाणी पॉईंट समजून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी जे काय या ठिकाणी न्यायालयीन सर्वोच्चतेचा मुख्य भाग होता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, बरोबर. तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबणार आहोत, बरोबर. जर आपल्याला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. थँक्यू.